किंवा त्याचं लग्न जरी झालं तरीही ती जी त्याची पत्नी आहे त्या पत्नीसोबत तो तेवढा कम्फर्टेबल होऊ शकत नाही. की जर का एका घरामध्ये लेडीज आहे तिची नॅचरल एनर्जी आहे शक्ती, पण जर का पुरुष आहे आणि त्याच्यामधली जर का शक्ती एनर्जी हाय झाली तर एका घरामध्ये 2 शक्ती होती आणि मग त्यांच्यामध्ये सेक्शुअल इश्यूज, रिलेशनशिप इश्यूज या सगळ्या गोष्टी चालू होतात. पण आजचा जो बदलता काळ आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की थोडंफार एनर्जीज चेंज होणं ते गरजेचं आहे का किंवा काय? कारण आज महिला ज्या आहेत त्या म्हणजे पुरुषांसारख्याच जबाबदाऱ्या पार पाडायला लागल्या. खराबच चालू होतं. फायनान्शियल स्ट्रगल आणि मुलं मोठी झालेली आहेत, कॉलेजला गेलेले आहेत. त्यांनाही ते बंद करायचं होतं, बट ही वॉज नॉट एबल टू डू इट. आठवड्यातून 3 वेळा ड्रिंक करायचे आणि नॉनव्हेज खायचे आणि ह्या गोष्टीला त्यांची फॅमिली अतिशय जास्त परेशान झाली होती. की 3 दिवस ते आमच्या प्रोग्रामला आले, पुण्याला आमचा ऑफलाईन प्रोग्राम्स होते यामध्ये, आणि त्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी त्यांनी सांगितलं मला की मी ते कम्प्लिटली बंद केलेलं आहे. माझ्या घरचे सुद्धा खुश आहेत आता. दे आर व्हेरी हॅपी. 3 सेक्टरमध्ये सक्सेस मिळवायची असते, समजा हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. त्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला रेकी कशा पद्धतीने मदत करू शकते तुमची? जसं हस्तमैथून हा जो विषय आहे, तर हस्तमैथून केल्याने तुमच्या बॉडीमध्ये विकनेस येते असं त्यांना कोणीतरी सांगितलं. आय डोंट नो दॅट इज राईट ऑर रॉंग. मला त्याच्यात जायचं नाही. मला हे बघायचं आहे फक्त की ते ऐकल्याने त्याच्या मनावर काय परिणाम झाला. की त्याचं लग्न झाल्यावर 3 वर्ष झालेले आहेत आता. ही इज नॉट परफॉर्मिंग वेल. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो आपला एकदम स्पेशल एपिसोड आहे, कारण आपण आज थोडंसं ॲडव्हान्समध्ये गप्पा मारणार आहोत. आजच्या एपिसोडचा जो आपला टॉपिक आहे तो रेकी आहे, पण रेकीमध्ये पण ॲडव्हान्समध्ये आपण कशा पद्धतीने काम करू शकतो याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आजच्या या स्पेशल एपिसोडसाठी आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, सागर गारवेजी. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. सागरजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेशजी, थँक्यू सो मच. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. येस, माझं नाव सागर गारवे, पण आता मी जरा वेगळं सांगतो, डॉक्टर सागर गारवे, कारण की आत्ताच मागच्या एक 6 महिन्याआधी माझी PhD कंप्लीट झाली ह्युमन सायकोलॉजीमध्ये. माझं मूळ गाव तसं अकोला आहे आणि पुण्यामध्ये मी मागील 6 वर्ष झाले राहतो. आय हॅव डन MBA इन फायनान्स अँड HR. त्यानंतर 15 ते 16 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम केलं, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. त्यानंतर मला कोचिंगची फार आवड होती आधीपासूनच. तर 2011पासून मी यूट्यूब करायचो, कोचिंग करायचो, पण त्याला एवढी काही म्हणजे ग्रोथ नव्हती मिळत. पण लॉकडाऊननी सगळ्या गोष्टी चेंज केल्या माझ्यासाठी, मला असं वाटते. आणि लॉकडाऊननंतर मी कोचिंगमध्ये फुल टाईम काम करायला सुरू केलं. बिझनेसचा बी माहीत नसतानासुद्धा आम्ही बिझनेसमध्ये उतरलो. ओके, आणि ते सुरू केल्या सगळ्या गोष्टी. आणि तिथून मग हळूहळू बिझनेस चालू झाल्यावर मग स्पिरिच्युअलिटीची सुरुवात झाली. आणि आज मला सांगायला आवडेल की भारतामध्ये, नॉट ओन्ली महाराष्ट्र बट भारतामध्ये, आय एम द ओनली कोच हू इज टीचिंग शिवशक्ती रेकी. आणि हे शिवशक्तीची कॉन्सेप्ट जे आहे ती आम्ही आणली आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. सो अशी छोटी मोठी स्टोरी आहे. ओके, पण मग आता रेकी तर समजा बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी समजा रेकी काय आहे आणि शिवशक्ती रेकी हे जी तुमची युनिक कॉन्सेप्ट आहे, तर ती रेकीपेक्षा कशा पद्धतीने वेगळी आहे हे थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगा. सो रेकी म्हणजे, तसं ज्या लोकांना रेकी माहीत नाही त्यांच्यासाठी मी आधी हे सांगेन की रेकी म्हणजे ही एक स्पर्श चिकित्सा आहे, ज्याच्या माध्यमातून, स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही काय करता, समोरच्या व्यक्तीला बरं करता किंवा त्याच्या ज्या काही हील करता, ज्याला त्या काही अडचणी असतील, त्याला काही त्रास असेल, मानसिक असू द्या, भावनिक असू द्या, भौतिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, त्याला तुम्ही हील करता हाताच्या माध्यमातून, स्पर्शाच्या माध्यमातून. पण जेव्हा ते ॲडव्हान्स लेवलवर गेलं तर लोक त्याला डिस्टन्सने सुद्धा करायला लागले. म्हणजे एक व्यक्ती भारतात आहे, एक व्यक्ती समजा ऑस्ट्रेलियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, तरीही त्याला तुम्ही हील करू शकता विथ द हेल्प ऑफ युअर इंटेन्शन्स. सो इंटेन्शन्स जेव्हा तुम्ही त्या लेवलवर घेऊन जाता तेव्हा तुम्ही त्याला हील करू शकता. मग आता शिवशक्ती आम्ही याच्यामध्ये ॲड केलं की मी काही ठिकाणी जाऊन, बाहेर फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन काही कोर्सेस केले
तर त्याच्यामध्ये आम्हाला मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जीबद्दल माहिती दिली की प्रत्येकामध्ये, म्हणजे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, इवन काल जन्मलेल्या बाळामध्ये प्रत्येकामध्ये 2 शक्ती आहेत. एक आहे पुरुष शक्ती, पुरुष एनर्जी ज्याला आपण म्हणू, आणि आणि एक आहे स्त्री एनर्जी ज्याला आपण फेमिनाईन एनर्जी म्हणू. तर ह्या दोन्हीही एनर्जी जोपर्यंत बॅलेन्स असतात आपल्यामध्ये, तोपर्यंत आपलं आयुष्य फार छान चालू असते. पण जेव्हा याच्यातली एखादी एनर्जी इम्बॅलन्स होते तेव्हा अडथळे यायला सुरुवात होते. कधीकधी ते एवढे छोट्या लेवलवर असतात की आपल्याला समजतसुद्धा नाही की ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये चालू आहेत आणि हे या गोष्टीमुळे चालू आहेत. तर ते मॅस्क्युलाईन फेमिनाईन एनर्जी ते आम्ही रेकीमध्ये ॲड केलं. पण भारताच्या भाषेमध्ये त्याला आपण शिवशक्ती एनर्जी असं म्हणतो, कारण शिवशक्ती ही कॉन्सेप्ट भारतामध्ये फार जुनी आहे. आपल्या वेदांमध्ये पण आहे आणि शिव आणि शक्तीची आपल्याला प्रचिती पण आहे. तर त्या गोष्टीला आम्ही आता महाराष्ट्रापुढे, भारतापुढे आणतो आहे एका वेगळ्या माध्यमातून, आणि त्याला आम्ही रेकीला जोडलेलं आहे. तर रेकी जी हिलिंग तुम्ही करता त्याच्यामध्ये फक्त काही गोष्टी ॲडिशन केल्या. म्हणजे मी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही म्हणाल की सर एखादा व्यक्ती जेवण करतो आहे तर तो भाजी पोळी जेवण करत असेल तरीही त्याचं पोट भरेल. पण त्याच्यासोबत जर का त्याला आपण लोणचं दिलं, काही स्वीट दिलं, काही अजून 2-3 गोष्टी त्याच्या ताटामध्ये जर ॲड केल्या तर ते ताट म्हणजे ते गार्निश डिश होईल एक. तर त्या पद्धतीनं आम्ही त्याला करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण विकास होईल समजा या पद्धतीने. सो वी आर ट्राईंग की जे लोक येत आहेत हिलिंगसाठी किंवा जे लोक हिलिंगकडे येत आहेत त्यांना अधिकाधिक फायदा कसा होईल त्यांच्या जीवनामध्ये. ओके. पण मग ही जी शिवशक्ती रेकी आहे समजा, तर त्याची इतिहास काय, समजा सुरुवात एक्झॅक्टली कुठं झाली होती किंवा काय, किती लोकांना आजपर्यंत त्याचा फायदा झालेला आहे? त्याचा फायदा तर भरपूर लोकांना झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे ही कॉन्सेप्ट सुरू झाली असेल कदाचित कधीतरी, आय डोंट नो. पण फॉरेनमधल्या लोकांनी या कॉन्सेप्टला फार जास्त उचललेलं आहे. आज बाली, इंडोनेशिया या ठिकाणी या विषयावर खूप मोठे मोठे ट्रेनिंग होतात आणि तिथं म्हणजे हजारो लाखो लोकांपर्यंत ही कॉन्सेप्ट गेलेली आहे, मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन. ते लोक ह्याच्यावरच सध्या जास्त काम करत आहेत. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येका पुरुषामध्ये पुरुष एनर्जी ही ॲक्टिवेट असली पाहिजे जास्त प्रमाणात. कारण की पुरुषाचं काम आहे लीडरशिप, पुरुषाचं काम आहे प्रोव्हाइड करणे, पुरुषाचं काम आहे प्रोटेक्ट करणे आणि लीड करणे. म्हणजे आधीपासून जर का आपण पाहत आलो असेल जुन्या काळामध्ये, तर लढायला कोण जात होतं? पुरुष जात होते. पण त्यांच्या मागं खंबीरपणे उभं कोण राहत होतं? स्त्री राहत होती. तर स्त्री ही एक शक्ती आहे, पण पुरुषाला लिडरशिप घ्यायची आहे. पण आता जनरली काय झालं की मॉडर्न होत गेलो आपण, सगळ्या गोष्टी मॉडर्न होत गेल्या आणि हळूहळू दोन्ही लोक खांद्याला खांदा लावून काम करायला लागले. दॅट इज कम्प्लिटली ओके, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण मुद्दा असा आहे की स्त्रीचं मेन काम आहे मातृत्व, करुणा, माया, प्रेम, क्रिएटिव्हिटी, हे तिचं काम आहे, शक्तीचं काम आहे ते. ओके. तर ते काम कुठंतरी कमी व्हायला लागलं आणि पुरुषाचं जे काम आहे लीडरशिप, प्रोव्हाइड किंवा प्रोटेक्ट करणे, हे कुठंतरी ते कमी जास्त व्हायला लागल्या गोष्टी. तर त्यामुळे तुमच्यातल्या त्या एनर्जी इम्बॅलन्स व्हायला लागल्या आणि त्या इम्बॅलन्स झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. मग फायनान्शियल प्रॉब्लेम, मग रिलेशनशिप इश्यू, मग माइंडसेट इश्यू. सगळ्यात आधी सुरुवात होते आयुष्य खराब व्हायची की तुमचं स्वतःचा माइंडसेट खराब, मग तिथून एक एक गोष्ट खराब होत जाते, मग तिथून रिलेशन खराब होत जातात, मग तुमचा व्यवहार खराब होत जातो, व्यवसाय खराब होत जातो, फायनान्स खराब होत जाते, हे सगळं होत जाते. तर सर्वात आधी आम्ही शिवशक्ती रेकीमध्ये हे शिकवतो की यू स्टार्ट हिलिंग युअर सेल्फ. सर्वात आधी तुम्ही स्वतःला हील करा. मी एक वाक्य नेहमी सांगतो, जे मी स्वतः लिहिलेलं वाक्य आहे की हील युअर सेल्फ फर्स्ट टू हील अदर्स. बऱ्याचदा लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात की सर याचा प्रॉब्लेम आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, आईचा आहे, बायकोचा आहे, मुलं ऐकत नाही किंवा हजबंड ऐकत नाही किंवा हे असं बिहेव करतात, ते तसं बिहेव करतात, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी क्रिएटेड बाय यू ओनली. एव्हरीथिंग अराउंड यू इज क्रिएटेड बाय यू. हे आपण समजलं पाहिजे. आपली जी इंटरनल एनर्जी आहे ती जशी आहे त्या प्रकारे आपल्या बाहेरच्या गोष्टी आपल्यासाठी वर्क करतात. हे आपल्याला शिवशक्ती सांगते, हे आपल्याला मॅस्क्युलाईन फेमिनाईन एनर्जी सांगते. जर का तुम्ही स्वतःला समजलं आणि स्वतःतल्या त्या एनर्जीज जर का तुम्ही बॅलन्स करायला शिकले, म्हणजे जर का सिम्पल भाषेमध्ये तुम्ही जर का एक पुरुष आहात तर तुम्ही फोकस करा की तुम्ही शिवाची एनर्जी कशी तुमची वाढवाल, आणि तुम्ही जर का एक स्त्री आहात तर तुम्ही हा फोकस करा की तुम्ही शक्तीची एनर्जी कशी वाढवाल तुमच्यामध्ये. जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये जर समजा शिवाची एनर्जी कमी असेल, ओके, तर त्याला काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, आणि एखाद्या महिलेमध्ये जर स्त्री शक्तीची एनर्जी कमी असेल
तर त्यांच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? येस, आता समजा पहिले मी शक्तीबद्दल बोलतो. एखादी लेडी आहे आणि समजा तिचे हस्बंड तिला सोडून गेले किंवा या जगातून निघून गेले आणि सर्व जबाबदारी तिच्यावर आली, तर तिला एक पुरुषाचं काम निभवावं लागते. सो ऑटोमॅटिकली तिच्यामधली पुरुष एनर्जी जी आहे ती वाढून जाते, कारण ती एक सिंगल पॅरेंट बनते, तिला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तर तिच्यातली शिव एनर्जी ऑटोमॅटिक वाढते आणि ती वाढल्यामुळे तिच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात, तिच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतात, एव्हरीथिंग चेंज. कारण असं म्हणतात की युअर इश्यूज आर स्टोअर इन युअर टिश्यूज. सो ते जे काही इश्यूज आहेत ते तिच्या टिश्यूमध्ये जेव्हा जातात तेव्हा तिचं सगळं काही बदलून जाते, तर तिची शिवा एनर्जी वाढते. पण ॲक्च्युली तिची एनर्जी कोणती आहे? शक्ती एनर्जी आहे. तर तिने काय केलं पाहिजे? तर तिने क्रिएटिव्हिटीकडे लक्ष दिलं पाहिजे जास्त करून, जसं की ड्रॉइंग काढणे, रांगोळी काढणे, डान्स करणे, सिंगिंग करणे. हा क्रिएटिव्हिटीचा जो पार्ट आहे तो शक्तीचा आहे. आता सेम गोज विथ एखादा पुरुष की ज्याच्या घरामध्ये खूप सारे महिला आहेत किंवा तो आधीपासून सिस्टर्समध्ये राहिला किंवा आधीपासून कदाचित त्याच्या आईवडिलांनी त्याला घरात दाबून ठेवलं की बाबा तिथे जाऊ नको, काळजीपोटी, प्रेमापोटी, की जाऊ नको, बाहेरचं जग असं आहे तसं आहे. तर त्याच्यामध्ये ती फेमिनाईन किंवा त्याने आईसोबत जास्त वेळ स्पेंड केला असेल किंवा वडिलांचं घरामध्ये जर का फार स्ट्रिक्ट असतील वडील, तर वडिलांशी तेवढं कम्युनिकेशनच झालं नाही त्याचं, तर त्याच्यामध्ये ती फेमिनाईन एनर्जी जास्त झाली. आणि मग काय होते की जसं तो पुढं जातो, कॉलेजमध्ये जातो, जॉबला जातो, लग्न करतो, त्यावेळी तो मागे राहायची सवय पडते त्याला, तो लिडरशिप नाही घेत कधी. मग त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग नसणार, मग त्याचा कॉन्फिडन्स लो असणार, मग तो 10 लोकांमध्ये जाण्याच्या आधी विचार करणार, कुणाशी बोलायच्या आधी पण तो विचार करणार किंवा त्याला बोलता येणार नाही. किंवा त्याचं लग्न जरी झालं तरीही ती जी त्याची पत्नी आहे त्या पत्नीसोबत तो तेवढा कम्फर्टेबल होऊ शकत नाही. मी नेहमी माझ्या प्रोग्राममध्ये सांगतो की जर का एका घरामध्ये लेडीज आहे, तिची नॅचरल एनर्जी आहे शक्ती, पण जर का पुरुष आहे आणि त्याच्यामधली जर का शक्ती एनर्जी हाय झाली तर एका घरामध्ये 2 शक्ती होतील आणि मग त्यांच्यामध्ये सेक्शुअल इश्यूज, रिलेशनशिप इश्यूज, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात, ज्या की समाजापुढे येत नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये सुद्धा ह्या गोष्टी समाजापुढे नाही बोलल्या जात की प्रॉब्लेम काय आहे. आणि मग डिवॉर्सचे प्रकरणं वाढतात, मग रिलेशनशिपचे इश्यू वाढतात, मग लोक 2 वर्ष 3 वर्ष सोबत राहून वेगळे होतात. किंवा याच्यामध्ये हे पण आहे की बऱ्याचदा लग्न झाल्यावर बरेच लाँग टाईमपर्यंत तुम्हाला मूलबाळ होत नाही किंवा राहत नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता हे तर समजलं, पण आजचा जो बदलता काळ आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की थोडंफार एनर्जीज चेंज होणं ते गरजेचं आहे का किंवा काय? कारण आज महिला ज्या आहेत त्या म्हणजे पुरुषांसारख्याच जबाबदाऱ्या पार पाडायला लागल्या, तर मग याने काय फरक पडतोय? मी नेहमी सांगतो माझ्या सेशनमध्ये आणि या पॉडकास्टमध्ये पण मी हे सांगेल की माझा या गोष्टीला बिलकुल विरोध नाही आहे. बिकॉज आय एम ऑल्सो ओपन माइंडेड पर्सन. माझी पत्नीसुद्धा सगळ्या गोष्टी करते आणि मी तिला म्हणजे प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो की तू त्या गोष्टी कर. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला तुमचं जे कोअर एनर्जी आहे ती पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मी अशी उदाहरणं पाहिलेली आहे की एक महिला जी की लिडरशिप घेते, जी CEO आहे किंवा कुठल्या तरी कंपनीमध्ये बॉस आहे, तर ती बॉस बनता तिच्यामध्ये ती पुरुष एनर्जी जेव्हा वाढते तेव्हा ऑटोमॅटिकली तिच्यातली प्रेम आणि करुणा त्या गोष्टी कमी होतात. इवन याला आणखी पण काही गोष्टी कारणीभूत आहेत, जसं की ड्रिंक, स्मोकिंग, ह्या गोष्टीसुद्धा याला कारणीभूत आहेत. आज महिला सर्रास ह्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत. मी त्याच्या विरोधात नाही आहे. माझं म्हणणं फक्त एवढं आहे की ॲट द सेम टाईम तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची जी कोअर एनर्जी आहे ती आहे शक्ती, मातृत्व, करुणा, प्रेम, माया, हे सगळं तुमच्याकडे आहे. ते असणं, ते लक्षात ठेवणं फक्त गरजेचं आहे आणि त्याच्यावर काम करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी करा, तुम्ही बिझनेस चालवा, तुम्ही जॉब करा, तुम्ही खांद्याला खांदा लावून काम करा, तुम्ही चांगली पोझिशन घ्या, कारण की आज एवढे मोठे मोठे कामं महिलांनी केलेली आहे आणि तिला शक्तीचं रूप म्हटलेलं आहे. तर ती ऑलवेज, मी नेहमी सांगतो माझ्या सेशनमध्ये, आजही मी ते सांगतो, घरातही मी हे सांगतो की महिला इज मोर पॉवरफुल दॅन दी पुरुष. पुरुषांपेक्षा खूप जास्त पॉवरफुल आहे महिला. तिच्यामध्ये खूप सारी कॅपॅसिटी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण ती जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत ती त्या गोष्टी अचीव करू शकत नाही. तिला ते ओळखणं गरजेचं आहे आणि तिची जी शक्ती आहे त्या सेन्समध्ये राहणं तिला गरजेचं आहे. ओके. आणि जर समजा आता
जसं तुमचा मुद्दा होता की बाबा आता जर एखाद्याला एनर्जी समजतंय की यार माझ्यामध्ये ना ही या एनर्जीची कमी आहे, ओके, मग ती वाढवता येऊ शकते का? आणि दुसरी गोष्ट, याला काही बायोलॉजिकल रिझन्स पण जबाबदार असू शकतात का? ते आपण ट्रीट करू शकतो का? बायोलॉजिकलबद्दल तर एवढी मी काही बोलू शकणार नाही, बिकॉज आय एम नॉट अ सायन्स स्टुडंट. पण जेवढं काही मी शिकलो त्यामधून मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की तुम्ही ह्या एनर्जीला बॅलेन्स करू शकता. आणि त्याच्यासाठी काही टिप्स सांगू शकतो मी, 1-2 टिप्स छोट्या मोठ्या जे सांगतो मी, की जसं मी सांगितलं की जर लेडीज आहे तर तिने क्रिएटिव्ह कामं करणं फार गरजेचं आहे. जर का तिला समजत आहे की माझ्यामधली पुरुष शक्ती वाढत आहे, तर बायोलॉजिकल तिला हे दिसेल की ती चालताना कदाचित थोडंसं चेस्टला बाहेर काढून चालेल, किंवा शी बिहेव लाईक अ टॉम बॉय. बऱ्याचदा म्हणतात, माझ्या सेशनमध्ये पण बऱ्याचदा लेडीज येतात, ते म्हणतात की आय बिहेव लाईक अ टॉम बॉय. सो यू आर नॉट बॉर्न टू बिहेव लाईक अ टॉम बॉय ना. सो तिच्यासाठी तिने क्रिएटिव्हिटीचे काहीतरी कामं केले पाहिजे, जसं की रांगोळी काढणे आहे, मेहंदी काढणे आहे, चित्र काढणे आहे, डान्स करणे आहे, सिंगिंग करणे आहे. हे सगळे क्रिएटिव्हिटी. एखादं झाड तुम्ही लावता त्याला तुम्ही नर्चर करणे, हे सुद्धा स्त्री एनर्जीचं काम आहे, की नर्चरिंग. मी नेहमी सांगतो की एखाद्या मुलीला एक घर द्या, तुम्ही एक रूम द्या जी की अस्ताव्यस्त आहे, आणि एखाद्या पुरुषाला द्या किंवा मुलाला द्या, मुलगी त्या रूमला अगदी व्यवस्थित करेल 1 ते 2 दिवसात. कारण तिचं ते नॅचरल कोर एनर्जी आहे की गोष्टींना व्यवस्थित ठेवणे. सो हे झालं लेडीजसाठी टिप्स. जर का जेंट्स असेल आणि त्याच्यामध्ये जर का फेमिनाईन एनर्जी जास्त वाटत असेल त्याला, तर त्याच्या बिहेवियरमध्ये काय दिसेल की तो घाबरट असेल, कॉन्फिडन्स त्याचा लो असेल, त्याला नेहमी इमोशनल ब्रेकडाऊन त्याचे होतील, रडायला येत असेल वारंवार, छोट्या छोट्या गोष्टीवर तो खूप जास्त विचार करत असेल, म्हणजे त्याची फेमिनाईन एनर्जी जास्त आहे. तर मग त्याने काय केलं पाहिजे त्यावेळेस? कारण की तू तर करता आहे, तू तर लीडर आहे, तर तुला काय केलं पाहिजे त्या व्यक्तीने? तर त्या व्यक्तीने काही लिडरशिपवाल्या जशा गोष्टी आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल त्याने पहिली गोष्ट तर मूलाधार चक्रावर काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट की कुठेतरी जाऊन काही कोर्सेस करणे किंवा काही नवीन गोष्टी शिकणे, किंवा बाईक रायडिंग किंवा कार ड्रायव्हिंग. आता काही पुरुष येतात माझ्याकडे जे म्हणतात की सर 3 वर्ष 4 वर्ष झाले माझ्याकडे कार आहे, पण मला चालवण्याची हिंमत होत नाही. याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये फेमिनाईन एनर्जी जास्त आहे, तर त्याने ती मॅस्क्युलाईन वाढवली पाहिजे. तर त्याच्यासाठी ते लिडरशिप घेणे, कुठल्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेणे, हे त्यांनी चालू केलं तर त्याच्यामध्ये ते वाढू शकते. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं, समजा हे मोठ्या माणसांच्या बाबतीत होतो, पण आजकालचे जे लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळेस या प्रॉब्लेम दिसायला येतात. जसं की मुलं जर असतील समजा, तर ते तेवढे कॉन्फिडंट नसतात, त्यांच्यामध्ये तेवढी स्टेज डेअरिंग नसते, तर मग त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का समजा या रेकीच्यामध्ये? त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी काम केलं पाहिजे. ओके, त्याच्यासाठी मी नेहमी सांगतो की प्रत्येकाने एव्हरी पर्सन शुड लर्न रेकी ॲटलिस्ट 3 लेवल 1, लेवल 2, लेवल 3, एवढं तर प्रत्येकाने शिकायला पाहिजे, प्रत्येकाला गरजेचं आहे. आणि आता राहिला मुलांचा प्रश्न, तर मुलांसाठी आईवडिलांना थोडा पुढाकार घ्यावा लागेल, आईवडिलांना थोडं लक्ष द्यावं लागेल. आज तेच होत आहे ना, की आज कसं होत आहे की परिवार जे आहेत एक तर ते नॅरो झाले, छोटे झाले, आई वडील आणि मुलं एवढंच झालं परिवार, हजबंड वाईफ और बच्चे. आणि दुसरी गोष्ट हे झाली की दोघेजणं जॉब करतात, त्यामुळे मुलं कामवालीकडे असतात, किंवा बऱ्याचदा त्यांना केअरटेकर असतो कोणीतरी, तर त्यांच्यावर संस्कार त्यांचे होत आहे. घरात सिनियर लोक नाही आहे, त्यामुळे लक्ष देणं होत नाही. तर स्पेशली मी सांगेल प्रत्येकाला, कोण ऐकेल नाही ऐकेल त्यांचा भाग आहे, पण प्रत्येकाला मी सांगेल की ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या मुलांसोबत मुलीसोबत थोडा तरी टाईम स्पेंड केला पाहिजे. तेव्हा तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये काय आहे, कुठली एनर्जी कमी आहे, कुठली एनर्जी जास्त आहे, आणि कशासाठी काम केलं पाहिजे. तर काम काय करू शकता, तर हेच गोष्टी. जसं जर का मुलगा असेल अंडर कॉन्फिडन्स आहे, तर त्याला काहीतरी तुम्ही नवीन गोष्टी करायला लावा, ॲडव्हेंचरवर पाठवा, त्याला दाबून नका ठेवू की इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ, त्याला फ्रीडम द्या थोडं. मुलगी असेल तरीही तुम्ही तिला सेम वे तिला तुम्ही थोडं फ्रीडम द्या. आणि त्याच वेळी फ्रीडम देताना त्यांना कॉन्शियसली और सबकॉन्शियसली तुम्हाला हे पण द्यायचं आहे किंवा हे पण सांगायचं आहे की तुझ्या फ्रीडमचा तू गैरवापर करायचा नाही. नाहीतर मग फ्रीडम द्या म्हणजे मग काही करायला लागतील तर ते न करता, तर तुम्हाला फार कॉन्शियस आणि विचार करून असते डिसिजन घ्यावं लागतील, तशा गोष्टी त्यांना सांगावं लागतील. आता जसं तुम्ही मूलाधार चक्राबद्दल बोलला होता समजा, तर आणखी असे कुठले चक्र आहेत का की ज्यांचा या शिवशक्ती रेकीशी संबंध आहे? शिवशक्ती रेकी म्हणजे रेकीचाच एक पार्ट आहे, त्यामुळे सर्व जेवढे 7 चक्र आहेत ते 7ही चक्र तेवढेच इम्पॉर्टंट आहेत जेवढं एक चक्र इम्पॉर्टंट आहे.
कारण प्रत्येक चक्राचा आपल्या जीवनामध्ये काहीतरी रोल आहे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात वर आपल्या इथे डोक्यावर सहस्रार चक्र आहे. ज्या व्यक्तीचं सहस्रार चक्र इम्बॅलन्स आहे त्याला काहीतरी चुकीचे विचार येतील, त्याला खूप जास्त विचार येतील, त्याला झोप येणार नाही, त्याला नैराश्य येऊ शकते. सो प्रत्येक चक्राचा असा काहीतरी आपल्या जीवनामध्ये इफेक्ट आहे, त्याचा परिणाम आहे. हार्ट चक्र आहे आपल्या इथे हृदयामध्ये, आपण जिथं म्हणतो तिथे हृदय जिथं आहे तिथं हार्ट चक्र आहे. हार्ट चक्र म्हणजे काय? भावना, एक्सपेक्टेशन्स, आशा, निराशा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहे. एखाद्याकडून खूप जास्त अपेक्षा करणे, नेहमी अपेक्षित राहणे की तो मला प्रेम करत नाही, ती मला प्रेम करत नाही, ती माझ्याकडे लक्ष देत नाही, तो माझ्याकडे लक्ष देत नाही, आईवडिलांनी माझ्याकडे लक्ष, हे काय आहे? ब्लेमिंग गेम आहे. तर अपेक्षा आहे ना. सो अपेक्षा म्हणजे हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे. सो हे 7ही चक्र शिवशक्तीच्या रेकीमध्ये सुद्धा आपण शिकवतो. पण त्याच्याशी प्रत्येक चक्राची पण एक एनर्जी आहे. जसं जर तुम्ही विचारलं की सहस्रार चक्र जे आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही एनर्जी आहे, शिव आणि शक्ती. हार्ट चक्र जर तुम्ही विचारलं तर त्याच्यामध्ये फक्त फेमिनाईन आहे. कारण हार्ट चक्राशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फेमिनाईनच्या गोष्टी आहेत. प्रेम, करुणा, माया, काळजी, एक्सपेक्टेशन, ह्या सगळ्या फेमिनाईनशी जास्त जोडलेल्या आहे. मूलाधार चक्राचं जर तुम्ही विचारलं तर त्याचं जी एनर्जी आहे ती मॅस्क्युलाईन आहे. कारण मूलाधार म्हणजे काय आहे? स्टॅबिलिटी, मूल आधार. त्याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. मूल आधार म्हणजे स्टेबिलिटी. ज्या व्यक्तीचा मूलाधार डिस्टर्ब आहे तो आयुष्यामध्ये स्टेबल राहणारच नाही. त्याच्याकडे पैसा येईल जाईल, त्याचे रिलेशन्स कमी जास्त होतील, तो जॉबमध्ये पण एका ठिकाणी टिकणार नाही किंवा कुठल्या कामातही तो एका ठिकाणी टिकणार नाही. तो आज हे सुरू करेल तर उद्या म्हणेल की ते सुरू करतो, परवा म्हणेल की ते करतो, आणि तो एका ठिकाणी टिकणार. त्याचा मूलाधार डिस्टर्ब आहे, त्याची डिसिजन मेकिंग पॉवर कमी असेल. सो प्रत्येक चक्राचा काहीतरी रोल आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून चक्रांना बॅलन्स करणं ही फार इम्पॉर्टंट आहे. तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं हे शिकणं इम्पॉर्टंट आहे. सो बरेच लोक इथं काही एक गमतीचा विषय सांगतो मी की बरेच लोकांचे फोन येतात की सर मला चक्र बॅलन्स करायचे आहे, तुम्ही बॅलन्स करून द्या. तर मला सांगायला आवडेल इथं की चक्र हे कोणी दुसरा व्यक्ती तुमचे बॅलन्स नाही करू शकत. ते तुम्हाला स्वतः तुमचे बॅलन्स करावं लागतील. त्याच्यासाठी फक्त काही प्रॅक्टिसेस आम्ही तुम्हाला सांगू शकतो किंवा काही ॲडवाईस आम्ही देऊ शकतो की कसे करायचे, पण तुम्हालाच ते बॅलन्स करावं लागतील. आणि बरेच लोक हे विचारतात की एकदा चक्र जर बॅलन्स झालं तर मग ते परमनंट बॅलन्स राहतील का? तर त्याचं उत्तर आहे नाही, असं कधीच होत नाही. रोज आपण ब्रश करतो, रोज आपण आंघोळ करतो, रोज आपण जेवण करतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला रोज चक्रसुद्धा बॅलन्स करावे लागतील. ओके. पण मग समजा आता बाकीच्या बऱ्याच मॉडॅलिटीज आहेत, हिलिंगच्या म्हणा किंवा ॲस्ट्रोलॉजी आहे, न्यूमरोलॉजी आहे, तर त्या सगळ्यांपेक्षा मग शिवशक्ती रेकी कशी वेगळी आहे आणि काय विशेषता आहे त्याची? सर्वप्रथम तर आय रिस्पेक्ट ऑल दी मॉडॅलिटीज. सगळ्या मॉडॅलिटीज ज्या आहेत त्या चांगल्याच आहेत. त्या कोणतीही गोष्ट जेव्हा तयार होते किंवा कोणतीही गोष्ट जेव्हा येते समोर तर ती ह्युमन बिईंगला काहीतरी चांगलं देण्यासाठी येते, काहीतरी चांगलं क्रिएट करण्यासाठी. आता न्यूमरोलॉजी आलं, ॲस्ट्रोलॉजी आलं, रेकी आलं, होपोनोपोनो आलं, NLP आलं, त्यानंतर लामा फेरा आहे. अशा खूप साऱ्या हिलिंग मॉडॅलिटीज आहेत किंवा खूप साऱ्या अशा मॉडॅलिटीज आहेत की ज्या तुम्हाला हेल्प करतात टू लिव्ह अ बेटर लाईफ. सो दिस इज ऑल्सो सेम की इट विल हेल्प यू टू लिव्ह अ बेटर लाईफ. एक चांगलं आयुष्य तुम्ही कसं जगू शकता याच्यासाठीच सगळी धडपड चालू आहे. मी नेहमी बोलतो, आजही मला ते बोलायला आवडेल की प्रत्येक माणूस, प्रत्येकाला असं वाटते, इवन प्रत्येकाला असं वाटते की मी एक चांगलं आणि बेटर आयुष्य जगलं पाहिजे. आज जिथं आहे तिथून मी उद्या वर गेलं पाहिजे. आज माझ्याकडे बाईक आहे तर उद्या कार असली पाहिजे. आज मी बॅचलर आहे तर उद्या माझी चांगली फॅमिली असली पाहिजे. सगळ्यांकडे आरोग्य किंवा सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यासाठीच, इट इज फॉर ह्युमन बेटर लाईफ. चांगलं आयुष्य एक व्यक्ती किंवा एक मनुष्य कसं जगू शकतो त्याच्यासाठी ह्या गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत. तर शिवशक्ती रेकी इज ऑल्सो सेम लाईक दॅट. मी नेहमी सांगतो की इट इज नॉट अबाउट हिलिंग, इट इज अबाउट यू. इट इज अबाउट की तुम्ही स्वतःवर कसं लक्ष द्याल. सेल्फ लव, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही सेल्फ लवला सुरुवात करता तेव्हा ह्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतील आणि त्या इम्पॉर्टंट आहेत प्रत्येकासाठी. आता सेल्फ लव जसं सांगितलं तुम्ही की ते इम्पॉर्टंट आहे, तर याला थोडंसं आणखी डिटेलमध्ये मला जायचं आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये समजा सेल्फ लव नसतं तर त्यांना काय मेजरली प्रॉब्लेम्स येत असतात आणि ते सेल्फ लव आपण कसं क्रिएट करू शकतो समजा शिवशक्ती रेकीच्या मदतीने? शिवशक्तीमध्ये किंवा या रेकीमध्ये आम्ही सर्वात आधी हे सांगतो की तुम्ही आधी स्वतःवर लक्ष द्या. जसं मी पहिल्याच वाक्याची सुरुवात केली होती की हील युअर सेल्फ फर्स्ट टू हील अदर्स.
जोपर्यंत तुम्ही हील नाही तोपर्यंत तुम्ही इतरांना हील करू शकत नाही. एवढं सोपं आहे की जर का तुम्हाला भूक लागलेली आहे, तुमचं पोट खाली आहे, तर तुम्ही इतरांना जेवू घालण्याचा विचार करूच शकत नाही. हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तर त्यामुळे आधी जेव्हा तुम्ही हिलिंगची सुरुवात करता किंवा रेकी शिकायला सुरुवात करता, तर आधी तुम्हाला सेल्फ लव्हवर लक्ष देणं गरजेचं आहे. कुठलाही कोच किंवा कुठलाही रेकीचा ट्रेनर हे सांगेल की स्टार्ट विथ सेल्फ लव्ह. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. आता एखादा व्यक्ती जो स्वतःवर प्रेम करत नाही, त्याचे सिम्पटम्स काय असतील किंवा काय असू शकतात? जनरली आपल्याला लोक दिसतात की जे दे आर प्लेइंग विथ देअर लाईफ. यू नो दॅट ड्रिंकिंग अल्कोहोल और ड्रिंकिंग सम cold drinks or this is bad for your health or bad for your body, still you are doing that. सो इट इज हे एक लक्षण आहे की यू आर नॉट लविंग युअर सेल्फ. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जिममध्ये गेलं पाहिजे, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही योगा केलं पाहिजे, तरीही आपण नाही करत आहे ते. इट इज अ सिम्टम ऑफ बैड सेल्फ लव, कि सेल्फ लव नहीं है आपके बारे में, खुद के बारे में आपको प्यार नहीं है. एंड व्हेन यू स्टॉप लविंग युअर सेल्फ, अदर ऑल्सो स्टॉप लविंग यू. सिम्पल बात आहे. जसं मी आधी सांगितलं की एव्हरीथिंग स्टार्ट फ्रॉम यू. तुम्हीच स्वतःला रिस्पेक्ट करत नाही, नोबडी विल रिस्पेक्ट यू. जसं की आता बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण मी काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. बाहेरचं खाणं आजकाल खूप आहे, पिझ्झा, बर्गर, ह्या गोष्टी. दॅट आर ऑल्सो कधीतरी ठीक आहे. मी असं म्हणत नाही की कधीच खाऊ नका. कधीतरी ठीक आहे, 6 महिन्यातून. मी पण खातो, असं नाही की खात नाही. कधीतरी ठीक आहे, 6 महिन्यातून, 3 महिन्यातून. बट रेग्युलरली तुम्ही त्या गोष्टी करत आहात, सो डेफिनेटली इट इज गोइंग टू अफेक्ट यू. आणि आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, मराठी ह्याच्यामध्ये, की जे तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचे विचार प्रोड्यूस होतात. आणि ज्याप्रमाणे तुमचे विचार प्रोड्यूस होतील त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घेता लाईफमध्ये. तर तुम्ही खाता का बरं? कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही. तुम्ही पिता का? कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही. दॅट्स वाय मग ते तसे विचार तुम्हाला येतात, तसे ॲक्शन तुम्ही घेता आणि तुमची लाईफ अधिक खराब होत जाते. ओके. आता समजा कोणत्याही माणसाला 3 सेक्टरमध्ये सक्सेस मिळवायची असते, समजा हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. त्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला रेकी कशा पद्धतीने मदत करू शकते तुमची? रेकी या तिन्ही टप्प्यामध्ये, हे तीनच तुम्ही जे बोलले आता, हेच मुद्दे आम्ही सांगतो नेहमी की हेल्थ, वेल्थ अँड रिलेशनशिप. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे तुमचं हेल्थ. हेल्थ आली, त्यानंतर आहे रिलेशनशिप. बिकॉज जर का एखाद्या व्यक्तीची हेल्थ खराब आहे तर तो काहीच करू शकणार नाही. ना त्याचे रिलेशन चांगले असतील, ना त्याचा बिझनेस चांगला असेल, ना त्याचा व्यवहार चांगला असेल लोकांसोबत. म्हणून हेल्थ फर्स्ट, नंतर रिलेशनशिप. कारण जर का तुमचं घरात भांडण झालं तर तुम्ही बाहेर जाऊन परफॉर्म करू शकत नाही, किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, कामामध्ये परफॉर्म करू शकत नाही. तोच विचार दिवसभर राहील. पण रिलेशनशिप्स जर तुमचे चांगले असले तर ऑटोमॅटिक तुमचं प्रोफेशन, करिअर चांगलं होईल आणि वेल्थ तिकडे येईलच. म्हणून सगळ्यात पहिले हेल्थ. तर हेल्प कशी करेल? तर हिलिंग करून स्वतःला. आम्ही 13 पॉईंट सांगतो बॉडीमध्ये. 13 पॉईंट आहेत. काही लोक 26 सांगतात, काही लोक त्यापेक्षाही जास्त सांगतात. पण 13 पॉईंट आहेत आपल्या बॉडीमध्ये. त्याला आपण रोज हील केलं पाहिजे, रोज, एव्हरी सिंगल डे. त्यासाठी 3 गोष्टी करणं फार महत्त्वाचे. एक आहे व्हिज्युअलायझेशन. रोज व्हिज्युअलाइज करा व्हॉट लाईफ यू वॉन्ट, कशी आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. दुसरी गोष्ट अफर्मेशन. नेहमी बोलताना मी एक पुस्तक पण बनवलेलं आहे 101 शब्दांचं, की ज्याच्यामध्ये 101 असे शब्द आहे की हे शब्द न वापरता तुम्ही ते शब्द वापरा, म्हणजे पॉझिटिव्ह शब्द. एक उदाहरण देतो फक्त, की आपण म्हणतो नेहमी प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम हा जो शब्द आहे हा सबकॉन्शियस माइंडला आपल्या समजत नाही. त्यामुळे त्या प्रॉब्लेमच्या ठिकाणी तुम्ही असं वापरा शब्द की कन्सर्न म्हणा तुम्ही. तर कन्सर्न तुम्ही सॉल्व करू शकता किंवा कन्सर्नवर तुम्ही काम करू शकता. दुसरा शब्द आहे की आय कॅनॉट डू इट, आय कांट डू इट. त्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणा हाऊ कॅन आय, मी कसं करू शकतो. तसं 101 शब्दाचं PDF-सुद्धा मी बनवलेलं आहे. मी तुमच्या लोकांसाठी आपण त्याची एक लिंक देऊ, म्हणजे ते डाउनलोड करून घेतील. सो मी पुन्हा मुद्द्यावर परत येतो की हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप या तिन्ही गोष्टीला तुम्हाला काम करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्यावर काम करावं लागेल. तर ते तर मी सांगितलंच की त्याच्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे: अफर्मेशन, मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. सो मेडिटेशन, अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन या तिन्ही गोष्टीची डेली प्रॅक्टिस करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता काही लोक म्हणतील सर मला वेळ मिळत नाही, मी फार बिझी असतो,
त्यांना मला हेच म्हणायचं आहे की जर का तुम्हाला 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष 100 वर्ष जगायचं असेल आणि ते पण आरोग्यदायी जगायचं असेल तर तुम्हाला तेवढा वेळ तर द्यावा लागेल नंबर 1. आणि तुम्हाला जर कमी जगायचं असेल लवकर जायचं असेल तर काही हरकत नाही, जे चालू आहे ते चालू राहू दे. ओके. पण मग समजा हेल्थची तर आपण काळजी घेऊ शकतो. समजा तुम्ही सांगितलं की मेडिटेशन वगैरे करून आपण ते ठीक करू शकतो, पण जे राहिलं रिलेशनशिप आणि पैसा, त्याच्यावरती कसं काम करतो? वन्स युअर हेल्थ इज ओके ऑटोमॅटिकली तुमचे रिलेशनशिप्स ओके होतील. कारण तुमची हेल्थ ओके असेल तर तुमच्या बॉडीची एनर्जी हाय असेल. वेन यू आर हाय एनर्जेटिक, जर का तुम्ही घरी गेले, जॉबवरून घरी गेले किंवा तुमचं जे काही बिझनेस असेल ते करून घरी गेले आणि तुमचा बाळाने जर तुम्हाला म्हटलं, मुलांनी म्हटलं किंवा बायकोनी म्हटलं की आज इकडे जायचं तिकडे जायचं, सो यू आर एनर्जेटिक, दॅट्स वाय यू से येस आणि तुम्ही तयार असाल. अदरवाईज जर तुम्ही डाऊन झालेले असाल पूर्ण दिवसभरात तर तुम्ही म्हणाल नाही आज राहू द्या, उद्या जाऊ, विकेंडला जाऊ. सो ऑटोमॅटिकली दॅट ब्रेक्स युअर रिलेशनशिप. घरी गेल्यावर तुम्ही त्यांच्याशी खेळाल, त्यांच्याशी गप्पा माराल, कारण तुम्ही हाय एनर्जीमध्ये आहात, बिकॉज युअर हेल्थ इज ओके. अँड वन्स ऑल दोज थिंग्स, बोथ थिंग्स आर ओके, ऑटोमॅटिकली तुमच्या परफॉर्मन्सवर त्याचा फरक पडेल. तुमचा परफॉर्मन्स म्हणजे प्रोफेशनल परफॉर्मन्स, जो की तुमचा बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये आहे. कारण रात्री तुम्ही शांततेत झोपाल, चांगल्या गप्पा होतील, चांगलं डिस्कशन होईल, दुसऱ्या दिवशी फ्रेश मूडने तुम्ही ऑफिसला जाल किंवा जिथं कुठं जाता तिथं जाल. सो ऑब्व्हियसली इट विल हेल्प यू इन ऑल द वेज. आणि असे कुठले सिनारिओज आहेत का किंवा काही एक्झाम्पल्स आहेत का की जे समजा लोक तुमच्याकडे आलेत, तुम्ही त्यांना समजा शिवशक्ती रेकी शिकवलं आणि त्यांच्या लाईफमध्ये आधी काय प्रॉब्लेम्स होते ना आता काय ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आहे? असे खूप सारे आहेत, म्हणजे सांगायला बसलो तर खूप दिवस जाईल आपला, पण मी 1-2 जे गिनेचुने आहे ते सांगतो. 3 सांगतो मी. पहिलं मी उदाहरण देईल, एक मुंबईचे गृहस्थ होते. ते माझ्या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आले आणि ते आठवड्यातून 3 वेळा ड्रिंक करायचे आणि नॉनव्हेज खायचे. आणि ह्या गोष्टीला त्यांची फॅमिली अतिशय जास्त परेशान झाली होती, की त्रस्त झाली होती की हे काय करतो हा माणूस. आणि त्यांचं आयुष्य ऑलरेडी खराबच चालू होतं, फायनान्शियल स्ट्रगल, आणि मुलं मोठे झालेले आहेत, कॉलेजला गेलेले आहेत. त्यांनाही ते बंद करायचं होतं, बट ही वॉज नॉट एबल टू डू इट. 3 दिवस ते आमच्या प्रोग्रामला आले, पुण्याला आमचा ऑफलाईन प्रोग्राम असतो त्यामध्ये. मी काहीच बोललो नाही. त्यांनी त्यानंतर 15 दिवसांनी मला फोन लावला आणि मला सांगितलं की सर मैंने खुद से एक डिसीजन लिया है, की ते हिंदी बोलतात त्यामुळे ते असं बोलले की मैंने खुद से एक डिसीजन लिया है कि मैं नॉनव्हेज और ये नहीं करूँगा, ड्रिंक वगैरह नहीं करूँगा. आणि त्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी त्यांनी सांगितलं मला की मी ते कम्प्लिटली बंद केलेलं आहे. आणि माझ्या घरचेसुद्धा खुश आहेत आता, दे आर व्हेरी हॅपी. दुसरं उदाहरण आहे एका लेडीचं, जी की सिंगल पॅरेंट आहे आणि तिने ही गोष्ट मान्य केली की सिंगल पॅरेंट असल्यामुळे माझ्यामध्ये मॅस्क्युलाइन एनर्जी फार जास्त झाली आणि सगळ्या गोष्टी मी करत असल्यामुळे मी माझ्या मुलांसोबत आईसारखं न वागता बाबासारखी वागायला लागली होती. आणि त्या गोष्टीचं रिअलायझेशन तिला माझ्या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये झालं की आय एम बिहेविंग लाईक अ फादर, ज्या ठिकाणी मी आईसारखं वागलं पाहिजे, कारण की मी तर आई आहे ना. जरी मी जबाबदाऱ्या घेत आहे पण मी आई आहे. तर मी फार स्ट्रिक्ट वागायला लागले माझ्या मुलांसोबत. आणि इवन दॅट लेडी इज टीचर, ती टीचर होती, तर ती घरातही तसं वागायची आणि शाळेतल्या मुलांसोबतही तसंच वागायची. पण ह्या 3 दिवसाचा क्लास केल्यानंतर तिला समजलं की मी फेमिनाईन एनर्जीवर जास्त काम केलं पाहिजे. अँड नाव शी इज मोर पोलाईट, मोर लाईक लवेबल, प्रेमळ अधिक जास्त झाली. ते तिचं हार्ट चक्र ओपन झालं, जे की ब्लॉक झालं होतं बिकॉज ऑफ दिस रिस्पॉन्सिबिलिटीज अँड ऑल. आणि तिसरं आणि महत्त्वाचं उदाहरण आहे की पुन्हा एक पुरुषच आहे. त्यांचं असं होतं की लहान असताना त्यांना कुणीतरी सांगितलं की जसं हस्तमैथून हा जो विषय आहे, तर हस्तमैथून केल्याने तुमच्या बॉडीमध्ये विकनेस येते असं त्यांना कुणीतरी सांगितलं. आय डोंट नो दॅट इज राईट ऑर रॉंग, मला त्याच्यात जायचं नाही. मला हे बघायचं आहे फक्त की ते ऐकल्याने त्याच्या मनावर काय परिणाम झाला, की त्याचं लग्न झाल्यावर 3 वर्ष झालेले आहेत आता. ही इज नॉट परफॉर्मिंग वेल वाईल इन द बेड ऑफ हिज विथ हिज त्याची वाईफसोबत. तर तो बोलला की सर त्यामुळे आमच्या रिलेशनशिपमध्ये फार अडचणी यायला लागलेल्या आहेत, कारण की आय एम नॉट गुड ॲट बेड. आणि त्याचं कारण हे आहे, ते तो बोलला. तर तोसुद्धा आमच्या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आला. त्याने आमचा त्यानंतरचा लेवल 2 लेवल 3 प्रोग्राम केला 20 दिवसाचा. आणि त्यानंतर तो ओपन झाला पहिल्यांदा. सो ही सेड की लहानपणापासून
तर आज माझं वय 35-36 त्याचं वय आहे. आत्तापर्यंत मी ही गोष्ट फक्त तुम्हाला सांगितली आणि तुमच्यासमोर हे सांगू शकलो. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात, बऱ्याच सारे सिक्रेट्स सांगतात. त्यामुळे मी काही लोकांचे नावं कुणाचे घेऊ शकत नाही. पण असे खूप सारे अनुभव आहेत की ज्या लोकांना त्या गोष्टीतून रिलीज मिळाला, ते फ्री झाले, रिलीफ मिळाला आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की लोकांना फायदा होता याचा. बऱ्याचदा माझ्या इंस्टाग्रामवर लोक पाहतात किंवा तुम्ही पण पाहिलं असेल की लोकांचे रडतानाचे व्हिडिओ जास्त आहेत, बट दे आर नॉट क्राईंग. तर ते बघताना असं वाटतं की ते रडत आहेत. दे आर नॉट क्राईंग. ते सुखाचे अश्रू आहेत, आनंदाचे अश्रू आहेत की ती गोष्ट जी थांबलेली होती आतमध्ये, जो ब्लॉकेज थांबलेला होता, जो ट्रॉमा होता, तो निघाला. अँड आय एम हॅपी. आय एम हॅपी नाव. ओके. आणि आता नुकतीच जी तुमची समजा PhD झालेली आहे, तर त्याचा इथं कसा फायदा होतोय? मला असं वाटतं की आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचाच फायदा तुम्हाला आयुष्य जगताना होत असतो. सो PhDचा माझा विषय होता ह्युमन सायकोलॉजी. आधीपासून मला इंटरेस्ट होता की माणसांना समजणे, लोकांना ऐकणे, त्यांचे अनुभव ऐकणे, हे ऐकायला फार मला आवडते. तर मी नेहमीच आजूबाजूच्याला प्रत्येकाशी गप्पा मारणे किंवा त्या गोष्टी ऐकणे, तेव्हा काही रिलेव्हन्स नव्हता त्या गोष्टीचा. तर त्यामुळे मला असं वाटलं की ह्युमन सायकोलॉजी हा एक चांगला विषय आहे आणि त्यामध्ये आपण पुढं गेलं पाहिजे. ऑलरेडी मी ट्रेनिंगमध्ये होतो, त्यामुळे मी ह्युमन सायकोलॉजीमध्ये PhD केलं आणि त्याचा फायदा असा होतो मला असं वाटते की मी लोकांना जास्त बेटर पद्धतीने समजू शकतो. त्यांना काय म्हणायचं आहे किंवा त्यांना काय सांगायचं आहे. मला बऱ्याचदा असं होते की समजा आज योगेश मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि योगेश मला फक्त एवढं म्हणतात की सर मला एक प्रॉब्लेम आहे, आणि मला तेव्हा समजून जाते बऱ्याचदा की योगेश कशाबद्दल आता बोलणार आहे. आणि खूपदा असं होतं की योगेश तीच गोष्ट बोलतो, असं होते बऱ्याचदा. तर हा एक फायदा मला बऱ्याचदा झालेला आहे, होत आहे. ओके. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत आणखी समजा मानवी स्वभावाबद्दल की ज्या तुमच्या अशा बेसिक लक्षात आल्यात की अरे यार अशा गोष्टी असतात, समजा समाजाबद्दल असतील, व्यक्तींबद्दल असतील? मानवी स्वभाव म्हणजे आता बघा, तुम्ही, मी, कोणीही, प्रत्येकामध्ये 2-3 गोष्टी तर आहेत. एक आहे राग, एक आहे चिंता, एक आहे भीती, एक आहे आनंद. ह्या 4-5 जे इमोशन्स आहेत हे तर प्रत्येकामध्ये आहेतच आणि ते परमनंट राहतील. शिकवताना किंवा बॅचेस घेताना बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की सर रेकी केलं मग आमचा राग फार शांत झाला, आम्ही फार शांत झालो. पण मी म्हणतो की 100% कोणीच कधीच शांत होऊ शकत नाही किंवा 100% एखादा व्यक्ती रागसुद्धा सोडू शकत नाही. हे इमोशन्स आहेत, ते कधीतरी ट्रिगर करतीलच. तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये आणू शकता, तुम्ही त्याच्यावर कंट्रोल मिळवू शकता त्या शक्तीने किंवा त्या प्रॅक्टिसेसने. पण ते 100% कधीच संपणार नाही. कारण जर का ते 100% संपलं असतं तर कदाचित तुम्ही, मी आता इथं बोलत नसतो, मी कुठेतरी हिमालयात जाऊन बसलो असतो, किंवा ज्या व्यक्ती संपलो तो कधीतरी हिमालयात जाऊन बसला असता. आणि ते साधू संत जे होतात की जे या दुनियेच्या परे जातात, त्यांना कुठल्याच गोष्टीचा लोभ नाही, त्यांना कुठल्याच गोष्टीची आशा नाही, त्यांना कुठल्याच व्यक्तीबद्दल राग नाही, एव्हरीबडी इज सेम फॉर देम. तर ते लोक हिमालयात जाऊन बसतात. ते आपले नॉर्मल जे ह्युमन बिईंग आहे याच्यामधलं ते कधी संपू नाही शकत. फक्त आपण त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो, त्याच्यावर आपण एक ताबा मिळवू शकतो काही वेळापुरता. ओके. आणि आता जसं तुम्ही शिवशक्ती एनर्जीचा प्रचार करतायत समजा, तर या एनर्जीसोबत तुमचं रिलेशन कसं आहे? ही स्टोरी फार मोठी आहे, पण मी थोडं शॉर्ट करून सांगतो की 6 महिने माझ्या आयुष्यात असा पिरियड होता, आता रिसेंटली मागच्या 1.5-2 वर्षामध्ये 6 महिन्यात असा पिरियड होता माझ्या आयुष्याचा की माझ्याकडे पैसे होते, माझ्याकडे सगळं काही होतं, रिलेशन्स चांगलं आहे, माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, सगळं काही होतं, बट आय एम फीलिंग एम्प्टी फ्रॉम इनसाईड. मला असं वाटत होतं की काहीतरी सुटत चाललेलं आहे, काहीतरी सुटलेलं आहे, आय डोंट नो व्हॉट. तर ते मला उत्तर मिळत नव्हतं. आणि मी खूप सारे गुरु आहेत माझे आतापर्यंत लाईफमध्ये, ज्यांनी मला पुढं नेलं, ज्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या. मी तर हे म्हणतो की आज जे काही मी करत आहे इट इज जस्ट बिकॉज ऑफ माय गुरुज अँड माय पॅरेंट्स. पॅरेंट्स आणि गुरु या दोघां लोकांमुळे आहे. तर जे माझे फार जवळचे गुरु होते त्यांचा आणि आम्ही वेगवेगळे झालो, त्यामुळे पण मला एक खालीपणा वाटत असेल कदाचित. पण 6 महिने पहिले हा पिरियड आला, म्हणजे एक 6 महिन्याचा पिरियड माझ्या लाईफमध्ये आला होता. त्यावेळी आय स्टार्टेड फाइंडिंग माय सेल्फ की काय अभी नेक्स्ट क्या करना है, आता काय करायचं आहे नेक्स्ट. त्यावेळी मला उत्तर मिळालं नाही. आणि त्यावेळी मला कुणीतरी एक ॲस्ट्रॉलॉजर आहे, माझ्या स्टुडंटपैकीच आहे, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही शिवाची भक्ती करा.
हीच गोष्ट मला माझ्या आईने सांगितली होती की तुझा जन्म सोमवारचा आहे, त्यामुळे तू शिवाची भक्ती कर. माझ्या वडिलांचं नाव सदाशिव आहे. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीचं नाव शिव उन्नती आहे. ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट झाल्या कुठंतरी. मी जेव्हा माझा नवीन मेंटॉर शोधला, त्यांनी पहिल्यांदा शिवशक्तीबद्दल तो बोलला. माझ्या घरामध्ये मला ट्विन्स आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तेही मला शिवशक्ती टाईप वाटले. सो ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट झाल्या कुठंतरी. अँड देन आय स्टार्टेड फॉलोईंग शिवा. सो मी शिवाचे काही व्हिडिओज किंवा शिवाबद्दल ते शिवपुराणचं वाचन किंवा ह्या गोष्टी चालू केल्या आणि मी शिवाच्या मंदिरात जाणं रेग्युलर चालू केलं, महादेवाच्या मंदिरात. आणि मी तिथं सरेंडर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा आता याच्या पुढं काय करायचं हे तू मला सांग. तर हे मी सतत केलं 15 दिवस रोज जाऊन की व्हॉट नेक्स्ट. आय एम नॉट हॅव्हिंग एनी आन्सर. माझ्याकडे आन्सर नाही, तू सांग नेक्स्ट काय. सो मला असं वाटतं त्यानंतर मला त्या क्लॅरिटी यायला लागल्या गोष्टीची की असं करायचं आता पुढं किंवा हे करायचं आता पुढं. आणि याचं कनेक्शन कुठंतरी माझ्या बालपणातही आहे. बिकॉज जेव्हा आम्ही लहान होतो तर आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही आमच्या आजोबाकडे राहायचो आणि आमच्या दिवसाची सुरुवात भक्तिसंगीताने व्हायची. मी 6 ते 8 वर्ष हरिपाठ केलेलं आहे. तर त्यामुळे ते स्पिरिच्युअलिटी कुठंतरी होतं नर्व्समध्ये किंवा आपल्या सेल्समध्ये, DNA मध्ये ते होतं कुठंतरी. आणि त्याचे आता डॉट्स कनेक्ट झाले असं मला वाटते. आणि त्याचे शिवाशी फार स्ट्रॉंग कनेक्शन आहे, कारण की माझा जन्म, माझ्या वडिलांचं नाव, हे घराचं, हे सगळ्या गोष्टीचं कुठेतरी डॉट कनेक्शन ते झालं. आणि मग शिवशक्तीचे हे गोष्टी चालू झाल्या. आणि ते फार वाढलं. अचानकच तो प्रोग्राम आम्ही एक घेतला, लोकांना फार अमेझिंग एक्सपिरियन्सेस आले. आणि मग मला समजलं की कुठंतरी यार वो भगवान चाहता है की तू ये कर. ते त्याच्याकडून दिलेलं एक सिग्नल आहे कदाचित. आणि मग मी पूर्णपणे सरेंडर केलं की अभी इसके बाद जो मेसेज आएगा आय विल वर्क ऑन दॅट मेसेज. सो आता मी तेच काम करतो, जे मेसेज येतात मी त्याच्यावर काम करतो. आता तोच प्रश्न पण तोच आहे खरं तर, व्हॉट नेक्स्ट. इथून पुढचं काय प्लॅन आहे? इथून पुढचा प्लॅन असा आहे की जेवढ्या जास्त लोकांपर्यंत या गोष्टीला घेऊन जाता येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. बऱ्याचदा कधी फायदाही होतो, पैशाच्या बाबतीत सांगत आहे मी, कमर्शियलमध्ये कधी नुकसानही होते. पण आधी टेन्शन यायचं नुकसान झालं तर, आता ते टेन्शन येत नाही. बिकॉज आता नेहमी असं वाटते कुठंतरी की महादेव इज विथ यू, शिवा इज विथ यू. सो यू जस्ट कीप डुईंग युअर वर्क. आणि नेक्स्ट प्लॅन असा आहे की आम्ही एक 3 दिवसाचे प्रोग्राम करतो आहे आता. तर त्या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आम्ही कंप्लीट हिलिंग करतो. हिलिंग प्रोग्राम असतात ते. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या मॉडेलिटीज आहेत ज्या इंडियामध्ये कोणी करत नाही, जवळपास कोणीच नाही करत. त्या मॉडेलिटीच्या माध्यमातून आम्ही लोकांना हील करण्याचा प्रयत्न करतो त्या 3 दिवसामध्ये. आणि त्या 3 दिवसामध्ये एका वाक्यात सांगायचं तर मी हे सांगतो की तुम्ही येताना एक व्यक्ती याल आणि जाताना एक तुमचं अपग्रेडेड व्हर्जन घरी जाणार आहे. बऱ्याच लोकांनी लास्ट प्रोग्राममध्ये हे सुद्धा शेअर केलं की जेव्हा आम्ही प्रोग्राममधून घरी गेलो तेव्हा घरच्यांनी समोरून असं वाक्य आलं की काहीतरी बदलल्यासारखं वाटते तुमच्यामध्ये. सो आता हेच काम आहे की महाराष्ट्रभर फिरायचं, ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टीला घेऊन जायचं आहे. आता लोक त्या गोष्टीला कसं घेतात ते त्यांच्यावर डिपेंड आहे. पण आत्तापर्यंत तरी मला सगळे पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आहेत आणि पॉझिटिव्हलीच लोकांनी रिस्पॉन्ड केलेला आहे. त्यांना पण चांगले रिझल्ट आलेले आहेत. ओके. आणि नेक्स्ट प्रोग्राम कधी आहे मग? आता नेक्स्ट प्रोग्राम आमचा एक जो आहे 13 जुलैचा तो मुंबईला आहे. आणि त्यानंतर एक मोठा प्रोग्राम जो आहे तो 25, 26, 27 जुलै पुण्यामध्ये आहे, मुंडव्यामध्ये. 25, 26, 27 जुलै पुण्यामध्ये. ओके. आणि त्याच्यासाठी मग आमच्या ऑडियन्ससाठी काही स्पेशल ऑफर वगैरे आहे की नाही? तर तुमच्या ऑडियन्ससाठी एक स्पेशल गोष्ट आपण करू की तुमच्या माध्यमातून जेही काही लोक येतील त्यांना आपण 30% ऑफ करू आपल्या तिकीटमध्ये. आणि त्यांना एक कुपन कोड फक्त तिकडे लिहायचा आहे किंवा एक कुपन कोड त्यांना तिकडे टाकायचा आहे. तो आहे श्रीमंत व्हा. ओके. श्रीमंत व्हा हा जो कुपन कोड ते टाकतील. आणि श्रीमंत व्हा हे इतकं सुंदर वर्ड आहे हा की एक मोटिवेशन आहे. जसं मी आता श्रीमंत व्हा हा शब्द म्हटलं माझ्या अंगावर काटे आले. सो इट्स अ व्हेरी पॉवरफुल वर्ड. तो वर्ड ते तिकडे टाकतील आणि त्यांना 30% ऑफ मिळेल. आमच्या कुठल्याही प्रोग्रामला ते करत असतील तर. पण जनरली आता 25, 26, 27साठी त्यांना ऑफ मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊन देऊ.
चालेल ना, त्याचे जे काही लिंक्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून टाकू. आणि तुमचे डिटेल्स जे असतील ते आपण त्यामध्ये ॲड करून टाकू, की ज्यांना कोणाला समजा काही प्रॉब्लेम असेल, त्यांना असं वाटत असेल की आपल्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस यायला हवेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकते ती करेक्ट व्हायला हवी, तर त्यांना पण रिक्वेस्ट करू की त्यांनी हा प्रोग्राम अटेंड करायला हवा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही खास आपल्या ऑडियन्ससाठी 30% ऑफ ठेवलेलं आहे. आणि परत एकदा थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून इथं आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली म्हणून. तुम्ही पण खूप चांगलं काम करत आहात. मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुमचे पॉडकास्ट फॉलो करतो. सो एव्हरी गेस्ट इज युनिक, एव्हरी गेस्ट इज गिविंग सम इन्फॉर्मेशन. आणि खूप सुंदर मराठीमध्ये हे काम कोणीतरी व्यक्ती करतो आहे आणि ते वाढतं आहे, लोक त्याला प्रेम देत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हे काम असंच वाढत राहो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत महाराष्ट्रात आपण जाऊ तुमच्या माध्यमातून. तुम्ही पण जा, याच्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे लोक असतील की ज्यांच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोर त्याचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं. आणि सागर सरांचा जो काही इव्हेंट होणार आहे पुण्यामध्ये 25, 26, 27ला, तर त्याच्यासाठी खास आपल्या ऑडियन्ससाठी त्यांनी श्रीमंत व्हाचं कुपन कोड दिलेलं आहे की जे वापरल्यानंतर तुम्हाला 30% ऑफ मिळणार आहे. तर जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा आणि आपल्या कुपन कोडचा फायदा घ्या. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.